उद्धव ठाकरे यांनी वादळ वाऱ्याला घाबरून जालन्यात सभेला येणं टाळले. रतन आसाराम लांडगे अपक्ष उमेदवार. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा त्यांचा मुलगा वारला असताना देखील बाबासाहेबांनी सभेला संबोधित केले होते. जे वादळ वाऱ्याला घाबरतात ते काय विकास करणार? लाखोच्या संख्येने जनसमुदाय उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी आला होता. उद्धव ठाकरे यांनी जालन्यात येणं टाळायला नको होते. आज दिनांक 10 मे वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजता जालना येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची महाविकास आघाडीचे जालना लोकसभेचे उमेदवार डॉक्टर कल्याणराव काळे यांच्या प्रचारासाठी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अचानक वातावरणात बदल झाल्याने तसेच छत्रपती संभाजीनगर येथे जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने उद्धव ठाकरे यांना जालन्याला येणं रद्द करावे लागले, असे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मला माहिती मिळाली आहे. मात्र जे वादळ वाऱ्याला घाबरतात ते काय जालन्याचा विकास करणार? कारण त्यांना ऐकण्यासाठी आज जालना लोकसभा मतदारसंघातील लाखोच्या संख्येने जनसमुदाय जालना येथे सभास्थळी हजर झाली होती. अक्षरशः संपूर्ण जालना शहरात ट्रॅफिक जाम झाली होती. मात्र या सर्वांचा विचार न करता उद्धव ठाकरे यांनी चक्क जालन्याच्या सभेला येणे टाळले आणि लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांवर त्यांनी सभास्थळी बसून ठेवण्याची वेळ आली. मात्र हे उद्धव ठाकरे यांनी चुकीचे केले आहे. कारण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकदा सभेला संबोधित करत असताना त्यांच्या सहकार्याने येऊन सांगितले की बाबासाहेब, तुमच्या मुलाचे निधन झाले आहे. हे ऐकल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिले की माझ्या एका मुलासाठी मी एवढ्या लाखोच्या संख्येने जमलेल्या मुलांना पोरकं करू कसं? त्यामुळे बाबासाहेबांनी सभा सुरू ठेवली आणि आपल्या मुलाच्या अंत्यविधीची बातमी ऐकल्यावरही जाणे टाळले. याला म्हणतात जनतेची सेवा असल्याचे रतन लांडगे म्हणाले. मात्र हे सर्व बोलबच्चन आहे. कुणी जालन्याचा विकास करण्यासाठी लढत नाही. त्यामुळे लोकसभा मतदारसंघ जालन्याच्या मतदारांनी या कुठल्याही राजकीय पक्षाचा विचार न करता मी अपक्ष उमेदवार आहे, त्यामुळे सर्वांनी माझ्या थापी या निशाणी समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावे. कारण मीच या गोरगरीब जनतेसाठी धावून येणार आहे आणि येत राहील. त्यामुळे मतदार राजांनी पुन्हा एकदा मतदान करताना विचार करावा व थापी या निशाणी समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे साकडे मतदार राजापुढे जालना लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रतन आसाराम लांडगे यांनी घातले आहे. आज उद्धव ठाकरेंची सभा होती, कॅन्सल झाली. सर, मी रतन आसाराम लांडगे अपक्ष उमेदवार. आज उद्धव ठाकरेजी आज जालन्याच्या दौऱ्याला आलते. लाखोच्या संख्येने पब्लिक होती आणि काही कारणामुळे पाऊस पाण्याच्या हवाच्या धाका मारत ते वापस गेले. अशाच प्रकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मोठ्या लाखो करोडच्या सभेमध्ये ते भाषण देत होते आणि तेवढ्यामध्ये त्यांचा मुलगा वारला आणि एक त्यांचा पुढारी येऊन त्याला सांगितलं, डॉक्टर भीमराव आंबेडकर तुमचा मुलगा वारला. तर त्यांनी डोळ्यामध्ये आसूबीने आणले. त्यांनी त्याला सांगितलं की बाबा, इथं माझे लाखो करोडो मुलं आहेत, मी यांना सोडून माझ्या एका मुलासाठी मिळू शकत नाही. तर ही एक शीख आहे उद्धव ठाकरेजीला. हे वारं तुफान आलतं, हे लाखो लोक तुमची वाट पाहत होते. तुम्ही विकासासाठी आलते, लोकांना तुम्हाला ऐकायचं होतं. जर तुम्ही वाऱ्याला भेटा तर विकास काय करता आणि ही खासदार यांना काय येतील? मी गरीब माणूस आहे. मी हवा तुफानात वाऱ्यात पाण्यात मी येईन. मी तुमच्या हर सेवेत मी उभं राहीन. मला थापीवर तुम्ही थापी निशाणीवर मला मतदान बहुमताने विजय करा, एवढीच माझी अपेक्षा आहे. आज उद्धव ठाकरेजीचा दौरा इथं जालन्यामध्ये होता. तर लाखोच्या संख्येने काही पब्लिक अशी आढळली. सगळं ट्रॅफिक जाम होती आणि तेवढ्यामध्ये ते पाऊस सगळं वादळ सुटलं होतं. तर त्या वादळाला घाबरून सुनी ते सभेला आले नाही. त्यांची वाट पाहत हे लोक इथं निराश झालेले आहेत त्यांचे काँग्रेस पार्टीचे. आणि जर नुसतं हवाला घेऊन जर ते पळायला आले तर मग ते जालन्याचा विकास कसा होणार? मौसमी लोक आता खूप नाराज आहे. मौसमी आज मी रतन आसाराम लांडगे उमेदवार आहे जालन्याचा. तर माझी थापी निशाणी आहे. मला असं वाटतंय मी एक गरीब माणूस आहे. मी हवात काय, मी तुफानामध्ये बी येईन. यांच्या लोकांचे सहकार्य करायला यांनी मला निवडून आणावा आणि मला विजय करावा. असे लोक जर हवाला पाहून जर पळून गेले तर सर काय उपयोग ह्या राजकारणाचा आणि या उमेदवाराचा आणि या खासदाराचा? एवढं माझं बोलतो आणि मला मतदान टाकायला सगळ्या लोकांनी मला निवडून आणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.